पण एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीनं करूया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची पंचायत झाल्याची माहिती आहे। भालचंद्र मुणगेकर आणि हुसेन दलवाई यांचा या मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यास नकार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। भालचंद्र मुणगेकर आणि हुसेन दलवाई दोघेही मुंबईतल्या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं समजतंय। मात्र या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार न सापडल्यास नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे अध्यक्ष आहेत। तर दुसरीकडे याच मतदारसंघातनं राजेंद्र देसाई इच्छुक असल्याची देखील माहिती आहे। मात्र काँग्रेस श्रेष्ठी मुणगेकर किंवा दलवाई यांच्यासाठी आग्रही असल्याचं समजतंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसची कदाचित उमेदवारीवरनं पंचायत होऊ शकते। मुणगेकर आणि दलवाई या दोन्हीही ज्येष्ठ अशा नेत्यांनी आपण या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी शैलेश तवटे सध्या आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरनं। शैलेश, काय नेमकी माहिती आहे? नक्कीच अजिंक्य, आपलं असं म्हणता येईल की काँग्रेसची पूर्णपणे पंचायत झालेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये। कारण नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर हा पूर्णपणे मतदारसंघ जो आहे, रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल, इथे काँग्रेसची बरीच पोकळी निर्माण झालेली आहे। कारण इथे काँग्रेसचं अस्तित्व जे आहे ते पूर्णपणे कमी झालेलं आहे। त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी जी आघाडीमध्ये जागा जी आहे ती काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसला सध्या उमेदवार सापडत नाहीयेत। पहिली दोन नावांची चर्चा होती, म्हणजे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर आणि खासदार हुसेन दलवाई। कारण हे दोन्ही कोकणातले आहेत, त्यामुळे इथे दोघांपैकी एकाला या ठिकाणी मतदारसंघामध्ये उतरून हा उमेदवार चांगल्या पद्धतीचा देऊ शकतो अशी काँग्रेसची भूमिका होती। मात्र हे दोन्ही उमेदवारांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे। हुसेन दलवाई यांना या ठिकाणी मतदारसंघातून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आग्रहीची भूमिका होती की या ठिकाणी या दोघांपैकी एकाने तरी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी। मात्र हे दोघंही जण मुंबईतल्या दक्षिण मध्यमधून या ठिकाणी दोघांनाही उमेदवारी हवी आहे अशी माहिती जी आहे ती मिळते। त्यामुळे दोघंही या मतदारसंघातून उमेदवारी लढण्यास नकार दिलेला आहे। तर दुसरं नाव, दोन नावं चर्चेत आहेत, ती म्हणजे या ठिकाणी नवीनचंद्र बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे अध्यक्ष आहेत आणि ते काँग्रेसचे कुठेही सदस्य नाहीत, पण त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। तर दुसरं नाव हे राजेंद्र देसाई आहे। राजेंद्र देसाई हे माजी राज्यमंत्री, हे 80च्या दशकामध्ये एस.एन. देसाई हे अंतुलींच्या बरोबर त्यांचे हे चिरंजीव आहेत आणि त्यांनाही तिकीट देण्यासंदर्भात ते देखील इच्छुक आहेत। पण सध्या काँग्रेसकडे असलेला उमेदवार कुठलाही नाही आणि त्यामुळे काँग्रेसची खूप मोठी पंचायत झालेली आहे। आणि असं असताना काँग्रेसच्या समोर मोठं आव्हान आहे, जर काँग्रेसकडे उमेदवार नसला तर याचा फायदा नक्कीच स्वाभिमान पक्षातून आगामी काळात निलेश राणे हे या मतदारसंघात उभे राहणार आहेत, तर शिवसेनेकडून विनायक राऊत देखील आहेत। त्यामुळे काँग्रेसची खूप मोठी पंचायत झाली। बिलकुल शैलेश, असेच आमच्या सोबत रहा। आपल्यासोबत सध्या ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम देखील आहेत फोन लाईनवरनं। स्थानिक राजकारणाबद्दल आपण त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। सतीशजी, स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये। मुणगेकर किंवा हुसेन दलवाई रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। स्थानिक राजकारणाबद्दलचा आपला अनुभव खूप मोठा आहे, काय नेमकं याबद्दल सविस्तर सांगताय? हुसेन दलवाईनं जर या मिळाली असती तर काँग्रेसला एक चांगली संधी मिळाली असती, परंतु स्वतः हुसेन दलवाई जसे आपले प्रतिनिधी बोलले स्वतः इच्छुक नसल्यामुळे खरोखरच काँग्रेसची गोची झाली आहे। आणि मध्यंतरी आता जी यांची काँग्रेसची जनसंपर्क यात्रा आली त्याचवेळी आम्ही अशोकराव चव्हाणांना पण हा प्रश्न विचारला होता, तर आपण चांगला उमेदवार देऊ असं ते म्हणाले होते, परंतु अजूनही काँग्रेसकडे तसा उमेदवार उपलब्ध नाही। काँग्रेसने अलीकडे स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून रमेशराव कर्मांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे, परंतु सिंधुदुर्गाचा शोध सुरूच आहे। काँग्रेसचा हा तिसरा पर्याय म्हणून हे पर्याय शोधतायत, तो रमेश कदमांचा पण नाव पुढे चर्चेत आहे, परंतु ते कितपत ह्याला केपेबल ठरतील हा एक मोठा प्रश्न आहे। कारण रमेशराव कदमांची जी राजकीय कारकीर्द ही रत्नागिरी जिल्ह्यापुरती मर्यादित आहे, त्यामुळे पुन्हा काँग्रेसपुढे हा मोठा प्रश्न उपस्थित आहे असं मला वाटतं।
बिलकुल सतीशजी, आणि याचा थेट फायदा कुठेतरी विनायक राऊतांना होऊ शकतो का? कारण ते सध्याचे खासदार आहेत मतदारसंघातले, आणि आता युती झाली आहे, मात्र तरी देखील ही जागा शिवसेनेकडेच राहील असं सध्या तरी वाटतंय. काय नेमकं या बाबतीत सांगता येईल? सोबतच निलेश राणे देखील आहेत, जे माजी खासदार होते या मतदारसंघातले, ते देखील कदाचित उभे राहू शकतात असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे तिरंगी लढत होईल असं वाटतं का? हो, निलेश राणे त्यांनी जवळपास मोठी तयारी केलेली आहे. निलेश राणेंना अपेक्षित होतं की शिवसेना भाजप युती होणार नाही म्हणून, परंतु शिवसेना भाजप युती जर झाली नसती तर अंतर्गत पाठिंबा भाजपचा मिळाला असता. स्वतः निलेश राणेंचा थोडा घोरा होता आणि तशी गणित त्यांनी बांधली होती. परंतु आता असं झालं की शिवसेना भाजप युती झाल्यानंतर ही थोडी निलेश राणेंची सुद्धा थोडी गोची झाली, परंतु त्यांनी तयारी केली पूर्ण उभारण्याची. असं असलं तरी एक गोष्ट लक्षात गेला पाहिजे, जे शिवसेनेचे विनायक राऊत आहेत खासदार, जे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी तयारी पूर्ण केली आणि त्यांचा तसा होल्ड आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग, आणि त्यांचा संपर्क फार मोठा झाला. या गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी बऱ्यापैकी 4.5 वर्षामध्ये संपर्क ठेवलेला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तरी शिवसेनेचं पारडं आपण जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. बिलकुल. आणि त्यामुळे आता या स्थितीला शिवसेना बऱ्यापैकी पुढे आहे. ही फाईट तिरंगी होणार नाही, कारण काय शिवसेनेला आता तसा शिवसेनेपुढे मोठा पर्याय. बिलकुल बिलकुल. सतीशजी धन्यवाद, आपण जय महाराष्ट्राशी बोलात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत सध्या हुसेन दलवाई आहेत स्वतः, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. हुसेनजी, स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आपली या संदर्भातली नेमकी काय प्रतिक्रिया आहे? मी स्पष्ट निवडणूक समितीच्या पुढे स्पष्ट केलेलं आहे, आमच्या प्रदेशाध्यक्षालाही स्पष्ट केलेलं आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गातून मी इलेक्शन लढणार नाही. माझं काम जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते मुंबई उत्तर मध्य जिल्ह्यामध्ये आहे आणि मला तिथून उमेदवारी मिळाली तर मी लढेल असं मी सांगितलेलं आहे, पण मी इथून काय लढणार नाही. पण हुसेनजी, जर दुसरा उमेदवार पक्षाकडे नसेल तर काय नेमका याबद्दलचा विचार आपण बदलाल का? नाही, मी बदलण्याचा प्रश्न नाही. दुसरा उमेदवार नाही अशी काय स्थिती नाहीये. मग कोणाला नेमकी उमेदवारी दिली पाहिजे असं आपलं मत आहे? नाही, ते माझ्या मतावर अवलंबून नाही. तिथे कोण सक्षम असेल त्याला दिली पाहिजे. बिलकुल. आणि आपल्यासोबत भालचंद्र मुणगेकरांचं नाव देखील चर्चेत होतं, पण त्यांनी देखील नकार दिल्याचं समजतं. याबद्दलची आपली काय माहिती आहे? नाही, तेही असं म्हणतात, त्यांनाही इथून नको आहे रत्नागिरीतून, रत्नागिरी सिंधुदुर्गातून. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. जी. आणि हुसेनजी, आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारतो. इतर 2 उमेदवारांची नावं जी चर्चेत आहेत त्याबद्दल आपल्याला काय नेमकं वाटतं? राजेंद्र देसाईंचं नाव चर्चेत आहे आणि सोबतच नवीनचंद्र बांदिवडेकर यांना देखील उमेदवारी मिळेल याची देखील चर्चा आहे. आपल्याकडे या संदर्भातली काय माहिती आहे? नवीनचंद्र हे बऱ्याच दिवसापासून आहेत आणि त्यांचं या भागामध्ये काम आहे. पक्ष त्यांच्या नावाचा विचार करू शकतो. राजेंद्रांच्या संबंधामध्ये मला जास्त माहिती नाही आहे. जी, बिलकुल. हुसेनजी, खूप खूप धन्यवाद, आपण जय महाराष्ट्राशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. हुसेन दलवाई देखील होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं. त्यांनी कारण नेमकं काय आहे ते सांगितलेलं आहे आपल्याला. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शैलेश तवटे देखील आहेत. शैलेश, आपण ऐकलं आता हुसेन दलवाई नेमकं काय म्हणाले? ते म्हणतायत की आपलं या मतदारसंघामध्ये तितकंसं काम नाहीये, दुसऱ्या मतदारसंघातनं आपल्याला उमेदवारी हवी आहे. शैलेश, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? नक्कीच, म्हणजे काँग्रेसची पंचायत जी झालेली आहे ती याच कारणावरून. कारण हुसेन दलवाई सारखे व्यक्ती जर म्हणत असतील की आम्हाला कोकणामध्ये, रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आम्हाला उमेदवारी लढायची नाही, म्हणजे याचा अर्थ काँग्रेसचं अस्तित्व तिथे काय आहे, काँग्रेसची वोट बँक तिथे काय आहे त्यांना नक्कीच माहिती आहे. नेमकं पडलेल्या जागा, जिथे जागा आपण पडू शकतो त्यावेळी तिथे आपण घोडेबाजार करायचा नाही अशी भूमिका ही नक्कीच त्यांनी ठरवलेली आहे. जसं मुणगेकर म्हणाले, मुणगेकरांनी पण दक्षिण मध्य हा यापूर्वीच मागितलेला आहे. तिथे यापूर्वी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड त्यांनी आपली बाजू दावा ठोकलेला आहे. पण जर आता मुणगेकरांना ह्या 2 जागा, म्हणजे मुणगेकर इकडे मागतात आणि हुसेन दलवाई पण मागतात, मग रत्नागिरी सिंधुदुर्गमधून कोण पाहिजे? कारण जर आपण पाहिलं तर गोळाबेरचेचं राजकारण, तर रत्नागिरी हा मतदार हा मोठा रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग त्याच्या खालोखाल आहे. साधारण 7 ते 8 लाखाची मतदारसंख्या ही सिंधुदुर्गामध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसचं अस्तित्व सर्वात जास्त जे आहे ते सिंधुदुर्गामध्ये आहे. कारण रत्नागिरीमध्ये
3 आमदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळे तिथे रत्नागिरीतून कुठलाही उमेदवार काँग्रेसकडे तर नाहीच आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाकडून बांदिवडेकरांचं नाव जे आहे ते यापूर्वीच घेतलं जात होतं. त्यामुळे कदाचित त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. पण दुसरे जे नाव आहे ते राजेंद्र देसाईंचं, कारण राजेंद्र देसाईंचा काँग्रेसचा संपर्क जो आहे तो पूर्वीपासूनचा आहे. कारण 80च्या दशकामध्ये SN देसाई राज्यमंत्री होते आणि त्यांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे काँग्रेसची विचारधारा त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांना देखील राजेंद्र देसाईंनी सीट दिली जाऊ शकते. पण सध्या आपण म्हणायला गेलं की या संपूर्ण मतदारसंघामध्ये काँग्रेसची जी वोट बँक जी आहे ती 1.5 लाखापर्यंत आहे. त्यामुळे नक्कीच जर चांगलाच आपण जर मगाशी चर्चा केली, जर याचा फायदा शिवसेनेला होणार की नितेश राणेला होणार, तर ह्याचा जर काँग्रेसचा जर चेहरा मोठा काँग्रेसची पंचायत निश्चित होणार आहे. शैलेश, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. काय नेमका आता काँग्रेस श्रेष्ठी निर्णय घेतात या बाबतीतला हे पाहावं लागणार आहे, कारण नवखा उमेदवार द्यायचा का अनुभवी उमेदवार द्यायचा हा पेच प्रसंग काँग्रेससमोर निश्चितच या मतदारसंघात उभा राहणार आहे.